इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उभं झालंय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड परिसरातील भागवत कुटुंब रविवारी सायंकाळच्या सुमारास भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलं होतं. याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणांकडून महिलांकडे पाहून कथितरित्या अश्लील हावभाव आणि शिट्ट्या मारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाचा जाब किरण भागवत यांनी विचारताच दोनही गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला आणि भागवत कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटना इगतपुरी हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा पुढील तपासासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला. विविध पथकांच्या मदतीने आतापर्यंत 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत माहिती देताना नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी सांगितलं की ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे. याशिवाय या गुन्ह्यात आरोपींना ज्यांनी मदत केली असेल किंवा त्यांना आश्रय दिला असेल त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. दरम्यान पर्यटनस्थळी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं भावली धबधब्यासह इतर पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होती आहे.